नमस्कार. आजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नागपूरच्या सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत. माझ्या समवेत आज विदर्भाचे समन्वयक श्री सुरेशजी साखरे, आमच्या संपर्क संघटिका शिल्पाताई कुडके, तद्वतच आमचे सर्व युवा सेनेचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख आणि सर्व शिवसेनेची टीम माझ्या सोबत आहे. काल काही घडामोडी घडल्या आणि मी प्रवासात असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी कळल्या नाही. काल आपण सगळ्यांनी पाहिलं की ललित पाटीलला काल तो पोलिसांचा स्वाधीन झाला, त्याचं स्टेटमेंट आलं, मी पळालो नाही, मी पळून लावण्यात आलं. मला महाप्रबोधन यात्रेची आज उद्घाटकीय सभा होते आणि संध्याकाळी अजून बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या आहेत, पण काही गोष्टी महत्वाच्या अजून आहेत, ज्यातला अर्धा भाग मी संध्याकाळी बोलेन, अर्धा भाग आता बोलेन. मी गेल्या 15 दिवसापासून पाठपुरावा करत असताना मी वारंवार असं सांगितलं की पक्षीय राजकारण म्हणून नाही, मी हाडाची शिक्षिका आहे, माझ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची मला चिंता आहे. पुणे हा एज्युकेशनल हब आहे, उडता पंजाब सारखा उडता महाराष्ट्र, उडता पुणे होऊ नये यासाठी तरुणाईच्या भवितव्याची आणि आरोग्याची चिंता करत मी हे ड्रगचे मुद्दे उपस्थित करत आहे. आणि ते मुद्दे उपस्थित करताना मी काही मंत्र्यांना पण मी ठामपणे प्रश्न विचारले, त्यातल्या एकाही शब्दात मी ते तुमच्यावर करत नाही. पण यानंतर काल 2 स्टेटमेंट होते, ते फार महत्वाचे होते. त्यातलं एक स्टेटमेंट होतं ते शंभूराजे देसाईंचं. ते असं म्हणाले की मी तुम्हाला अल्टिमेटम देतोय, 24 तासाच्या आत माफी मागा, नाहीतर काय कराल? जीव घ्याल माझा, मला कुठल्या तरी प्रकरणात अडकवाल, माझ्या कुटुंबाला अडकवाल, नाहीतरचा अर्थ आहे घाबरवताय मला धमक्या देताय. शंभूराजी, तुमचं माझं कधी 1 to 1 बोलणं झालेलं नाही, तुमचं माझं धुराबंधाऱ्याचं भांडण नाही. माझ्या संबंध आयुष्यामध्ये 4-5 नोकऱ्या सोडताना एकदाही मागे वळून बघितलेलं नाही. बापाच्या करोडोच्या इस्टेटीतला 1 रुपया घेतलेला नाही आणि नवऱ्याच्याही इस्टेटीतला 1 रुपया घेतलेला नाही. अत्यंत स्वाभिमानाने आयुष्य जगत आहे. खडू आणि फळा आणि पुस्तकं याच्यापेक्षा काही नाहीये. घरात कधीही पोलीस पाठवा, भांड्यांपेक्षा पुस्तकं जास्त निघतील. पण तरी तुम्ही धमक्या दिल्यात आणि तुम्ही म्हणालात की माफी मागा. मी कशासाठी माफी मागायची? मी तुम्हाला काही प्रश्न विचारले आणि ठामपणे विचारले. पुण्यामध्ये ससूनच्या अगदी गेटवर 2 कोटीचा ड्रग सापडतो. याच्यात काही चिंताजनक वाटत नाही? मी तुम्हाला का बोलतेय? माझं पोट दुखत असेल तर मी अंगठ्याला मलमपट्टी करेल का हो? अहो, एक्साईजची संबंधित विषय आहे तर मी तुम्हालाच बोलेल ना. मी काही कृषी मंत्र्याला बोलेल का की मी शिक्षण मंत्र्याला बोलेल? जर शिक्षण विभागाचा विषय असेल तर मी त्यांना बोलेल, पण विषय जर राज्य उत्पादन शुल्कशी संबंधित असेल तर मी तुम्हालाच प्रश्न विचारेल. देसाई साहेब, तुम्हाला अजिबात हे चिंताजनक वाटत नाही का की येरवड्याच्या कोर्ट परिसरामध्ये चरस सापडला? हरिश्चंद्र पासदे याच्यावर गुन्हा नोंद केलाय 530/23 नुसार. हे पेपर आहेत, माध्यमांना हवे असतील माध्यमांनी चेक करावे. हे चेक करावे यासाठी म्हणावं लागतंय कारण उगाच काहीतरी हवेत पेपर भिरकावला असं नको व्हायला. सो यू कॅन व्हेरीफाय की कोर्टाच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने चरस सापडली. तुम्हाला काहीच वाटत नाहीये का की नाशिकमध्ये 200-300 कोटीचा ड्रगचा कारखाना उभा राहिला? काय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून तुमची जराही जबाबदारी येत नाही का? सोलापूरमध्येही असाच एक ड्रग्ज फॅक्टरी उभी राहिली, यात तुम्हाला काहीच विशेष असं वाटत नाही का? MD नावाचं जे केमिकल आहे, जे राज्यभरात पसरवलं गेलं, जे ड्रग्जला आवश्यक असतं, हे आम्ही माध्यमांमधून ऐकलं आणि ते नाशिकमधून सगळीकडे पसरवलं गेलं. काय तुमचं दुर्लक्ष झालं होतं का? जर दुर्लक्ष झालं असेल तर माझे 2 प्रश्न आहेत. 2 बातें हो सकती है, सनम तेरे इनकार. जर तुमचं असं म्हणणं असेल की मला याच्यातलं काहीच माहिती नव्हतं तर तुम्ही संबंधित विभागाचे मंत्री म्हणून माझ्या शिक्षकी पेशाच्या भाषेत
सबशे नापास आहात, एटीकेटी सुद्धा नाही, नापास आहात। आणि जर तुमचं असं म्हणणं असेल की मला माहित होतं, तर मग हे का चाललं? दोन्हीपैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्या, काय हरकत आहे? प्रश्न विचारणं माझा अधिकार आहे देसाई साहेब, कारण कुठल्याही पक्षाची नेता असण्याच्या, कार्यकर्ता असण्याच्याही आधी मी सजग नागरिक आहे। आणि होय, कदाचित तुम्हीही तितके टॅक्स भरत नसाल जितके टॅक्स मी भरते। मी घरपट्टी भरते, लाईट पट्टी भरते, नळपट्टी भरते, प्रॉपर्टी टॅक्स भरते, इन्कम टॅक्स भरते, लेखीची फीस भरते, कुठेही ओळखीचा दुरुपयोग करत नाही। साध्या दुधाच्या पिशवीच्या 40 रुपयांची सुद्धा पूर्ण राज्यभरात माझ्यावर उधारी नाही। कुठेही आंबेडकर जयंती, गांधी जयंती किंवा काय गणेश उत्सव याची कुणाकडेही मी 2 रुपयाची पावती फाडलेली नाही। आणि कुणीही असं म्हणू शकत नाही की सुषमा अंधारेने अमुक एका माणसाला ब्लॅकमेल केलं। मी माहिती अधिकारचा कधी वापर केलेला नाहीये देसाई साहेब। उभ्या महाराष्ट्राच्या आणि उभ्या देशातल्या कुठल्याही खात्याकडे माझा 1 रुपयाचा लाभार्थी म्हणून कसलाही अर्ज नाहीये। मी लढतेय ते फक्त आणि फक्त पुन्हा पुन्हा सांगते, इथल्या तरुणाईच्या भवितव्यासाठी लढते आणि यासाठी काहीही किंमत चुकवायला मी तयार असेल। चला मी जरा पुढे येते देसाई साहेब की मी तुम्हालाच का बोलतेय। माझ्याकडे काही पेपर्स आहेत, जरा प्रेसने हे पेपर्स बघावे। हा, या पेपरचा क्रम जरा माझ्याकडून चुकलाय। आपण असं म्हणालात की मलाच का बोलताय तुम्ही, मलाच का बोलताय? पेपर कधी नाही, याच्यातच शंभूराजे, मी पहिली नाहीये तुम्हाला प्रश्न विचारणारी, पण तुम्ही हे केलेलं आहे। शिंदे गटाचे मंत्री देसाई यांना भाजपच्या दरेकरांचा आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे देसाई साहेब, ऑन रेकॉर्ड आहे। हे सभागृहाच्या पटलावर कॉप्या करून पास नाही हो झाले। मी मेरिट स्टुडंट आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, किमान माझ्या ज्ञानाचा तरी मान ठेवा, अभ्यास करून बोलते। काय आहे याच्यामध्ये? मंत्र्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांविरोधात विधान परिषदेत जोरदार हल्ला। कोण कोण बोललंय माहितीये? प्रवीण दरेकरांनी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत। दरेकर असं म्हणतात की उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक स्वतःला काय समजतात? तापडे आणि लाड नावाचे निरीक्षक यांच्यात एवढी मस्ती येते कुठून? अधिकारी लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत, यांच्यावर काय कारवाई करणार? असा खडा सवाल दरेकरांनी विचारला आहे। राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांना ठराविक अधिकारी आवडीचे का आहे? ते अधिकारी कोण, मी तिथपर्यंतही पोहोचणार आहे। आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते दानवे साहेबांनीही आपल्याला ऑन रेकॉर्ड प्रश्न विचारलाय। मंत्री शंभूराजे देसाई अधिकाऱ्यांची वकिली का करीत आहात? हे 4 अधिकारी सरकारचे जावई आहेत का? 9 वर्ष एकाच जागी काम करूनही त्यांची बदली का होत नाही? हाच न्याय बाकीच्यांना लावणार का? मंत्री त्या अधिकाऱ्यांची एवढी बाजू का मांडतायत? कुठल्या अधिकाऱ्याबद्दल बोलते आणि का बोलते तेही आपल्याला सांगेल। तिसरं कोण बोललंय याच्यावरती? याच्यावर एकनाथ खडसे साहेबांनी प्रश्न विचारलाय, अधिवेशनातले प्रश्न आहेत ते सगळे। सेवा 24 वर्ष आणि गेली 20 वर्ष काही अधिकारी कार्यकारी पदावर आहेत। मंत्री महोदयांनी नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी डावलून बदल्या केल्या आहेत। मुंबई बाहेरील लोकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र जोडून पुन्हा मुंबईत करण्यात आल्या आहेत। या नियमबाह्य बदल्या रद्द करून या संपूर्ण बदल्यांची आणि त्यातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी। काय या अधिकाऱ्यांना तुम्ही जवळ केलेलं आहे? मी याच्यातल्या तपशील वाचणार नाही। सरकारच्या कारभाराचा गोपनीय अहवाल फुटला। अतुल कुलकर्णींना आपण ओळखत असाल। अतुल कुलकर्णींनी आपल्यावरती खूप सारं लिहिलंय, पत्रकार आहेत, संपादक आहेत। अतुल कुलकर्णींनीही बराच वेळ याच्यामध्ये खूप भेळ खाता खाता भेळेच्या कागदावर लिहिलेला मजकूर याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच पद्धतीने की तुम्ही तुमच्याकडे काही मंत्री कशा पद्धतीने तुमच्या मर्जीतले आहेत आणि यांचे हात ओले होतात का यावरती लिहिलेलं आहे। चला मी जरा अजून पुढे जाते, कारण खूप मुद्दे आहेत। हे भाई जगतापांचं स्टेटमेंट आहे, काँग्रेसचे नेते। भाई जगताप असं विचारतात, राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचे ठराविक अधिकारीच आवडीचे आहेत का? कशावरून विचारत आहेत? त्यांनी विचारलंय, नागरी मंडळाच्या शिफारशी डावलून नियम मोडून केल्या बदल्या।
नागरी सेवा मंडळाने 55 बदल्या सुचवल्या, त्यापैकी 10 बदल्या मंत्री कार्यालयाने बदलल्या. ते करताना जे लोक वर्षानुवर्ष कार्यकारी पदावर आहेत त्यांना पुन्हा त्याच पदावर ठेवलं गेलं. एस.आर. लाड हे 12 वर्ष, संदीप मोरे, एस.बी. पाटील, पी.आर. तावडे हे अधिकारी पनवेल, ठाणे, मुंबई परिसरात आहेत. निरीक्षक नंदकुमार जाधव पुणे जिल्ह्यात सतत 10 वर्ष कार्यरत आहेत. एसीबी सह अन्य गंभीर प्रकारचे गुन्हे असणाऱ्या अधिकाऱ्यांनाही मुंबई ठाण्यात क्रीम पोस्ट देण्यात आलेले आहे. वैद्यकीय प्रमाणपत्रांची शहानिशा करण्यात आलेली नाही. 7 अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आलेल्या आहेत. स्वतः जगताप काय म्हणाले, भाई काय म्हणाले बघा, या बदल्यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. आमची लक्षवेधी 2 वेळा पुढे ढकलली गेली. उत्तरात मंत्र्यांनी खोटी माहिती दिली. मी का बोलले, देसाई साहेब तुम्ही ऑन रेकॉर्ड खोटी माहिती दिली असं मी नाही, असं भाई जगताप म्हणतात आणि ऑन रेकॉर्ड सभागृहाच्या पटलावर म्हणतात. ते पुढे असं सांगतात की उत्तरात मंत्र्यांनी खोटी माहिती दिली. आपण माहितीच्या अधिकारात सगळी माहिती गोळा केली आहे. याआधी या विभागात इतक्या बेधडकपणे नियमबाह्य बदल्या कधीही झाल्या नव्हत्या. देसाई साहेब जेवढ्या तुमच्या काळात झालेल्या आहेत. ठराविक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचे प्रेम योग्य नव्हे. मुदतपूर्व बदली करताना घरी कोणी ना कोणी आजारी असल्याचे पत्र घेण्यात आले. आई वडील, मुलगी, पत्नी आजारी असणाऱ्यांना मुंबई, नागपूर सारख्या क्रीम पोस्ट देण्यात आल्या आणि हे देसाई साहेबांनी केले असे ऑन रेकॉर्ड आरोप भाई जगतापांनी केले. देसाई साहेब या सगळ्या लोकांना तुम्ही म्हणाला नाही, अल्टिमेटम नाही दिला. सुषमा अंधारेचा आर्थिक स्तर जरा ती गरिबी रेखातली आहे म्हणून ती एका अत्यंत काय म्हणता येईल त्याला अपेक्षित समूहातनं येते म्हणून तिला हैराण कराल तुम्ही, म्हणून धमक्या द्याल आणि घाबरवाल. बरं चला अजून पुढे मी का बोलते त्याचा आधार आहे. हे सगळं होताना तुम्ही म्हणालात की कशाच्या आधारावर बोलताय. मी काल एक वाक्य बोलले होते, प्रेसच्या समोर बोलले होते. मी असं म्हटलं होतं की औरंगाबाद डिस्टिलरीज नावाची एक कंपनी होती. या कंपनीचा महसूल देसाई साहेबांमुळे बुडवला गेला. कोट्यावधीचा महसूल होता. माझ्या हातात पत्र आहे, वेग बोलत नाहीये, पत्राची कॉपी देईन आपल्याला. काय विषय आहे हा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत. विषय क्रमांक 1, औरंगाबाद डिस्टिलरी कंपनी, वालचंद नगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या डिस्टिलरीने अवैधरित्या शुद्ध मद्यार्काचा पुरवठा अवैध पेय मद्य निर्मितीसाठी केला होता. मी जरा नागपूरमधल्या पत्रकारांना सांगितले पाहिजे आणि महाराष्ट्राला सांगितले पाहिजे. पुण्यातले आधीचे अधिकारी असणारे सन्माननीय महेश झगडे साहेब यांनी ताडी विक्री पूर्णतः बंद केली होती. झगडे साहेबांच्या नंतर आलेल्या राजपूतांनी मात्र ताडी विक्री पुन्हा सुरू केली. राजपूतांचा एपिसोड सुरू केला. डिस्टिलरी कंपनी अवैधरित्या शुद्ध मद्यार्काचा पुरवठा अवैध पेय मद्य निर्मितीसाठी केला होता. ह्या अवैध मार्गाने सदर डिस्टिलरीने महाराष्ट्र शासनाचा 143 कोटी. देसाई साहेब मला माहित नाही हो 1 कोटी ते किती शून्य लागतात ते, कारण आयुष्यात कोणाची कसली उधारी नाही आहे, पण बँक ऑफ इंडियाचं एक घरासाठीचं माझं कर्ज आहे आणि त्याचे हप्ते भरताना फार प्रामाणिकपणे मला कसरत करावी लागते. 143 कोटी किती म्हणजे तुम्हाला चांगले कळत असते. महाराष्ट्र शासनाचा 143 कोटी रुपये इतका महसूल बुडवला होता. म्हणून आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांनी सदर कारखाना व त्याचे लायसन रद्द केले होते व रुपये 143 कोटी शासकीय महसुलात जमा करण्यास सांगितले होते. त्या विरुद्ध ही जी फॅक्टरी आहे औरंगाबाद डिस्टिलरी ही माननीय उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेली असता न्यायालयाने सुद्धा आयुक्तांच्या आदेशात हस्तक्षेप न करता विभागास नियमानुसार निर्णय घेण्यास अर्थात 143 कोटी रुपये भरलेच पाहिजे हे कोर्टाने सांगितलं होतं. साहेब आपण काय केलं त्याचं, तुम्ही म्हणाल याला आधार काय. आधार हे पत्र आहे. काय लिहिलंय या पत्रामध्ये, क्रमांक DYS 0823/RA24/ राज्य उत्पादन शुल्क 2 दिनांक 5 सप्टेंबर 2023. हा लांबचं सांगत नाहीये देसाई साहेब. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. मी एकाच महिन्यापुरतं पोहोचली हो. लयच अभ्यासू लेकरू आहे, लय दिव्याखाली अभ्यास केलाय. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 137 अन्वये केलेले अपील मेहरबान औरंगाबाद डिस्टिलरी लिमिटेड, वालचंद नगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांनी शासनाकडे दाखल केलेल्या अपीलावर माननीय मंत्री राज्य उत्पादन शुल्क यांनी पारित केलेल्या 5/9/2023 रोजीच्या आदेशाची प्रत सोबत पाठवत आहे.
कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन. तुम्ही पत्र लिहिलं. तुम्ही तुमच्या दालनात बैठक बोलावली. 143 कोटीचा महसूल बुडवलेल्या कंपनीचं ज्याचं लायसन रद्द झालं होतं, हायकोर्टाने सांगितलं होतं की त्याच्यात कुणी हस्तक्षेप करायचा नाही. असं असतानाही त्या कंपनीची हिअरिंग तुम्ही तुमच्या दालनात बोलावली. पत्र आहे, त्याचं पत्र आहे. आणि काय म्हटलंय त्याच्यात तुम्ही, सदर प्रकरणात भ्रष्ट रीतीने आता काही खोक्यांचा व्यवहार झाला की नाही तुम्हाला माहिती. चौकशी म्हणून तर मागतीये ना, कारण गरीब माणसाला तर दाद देणार नाही. देसाई साहेब तुम्ही सांगा, मी जर तुमच्याकडे आले आणि म्हणलं दादा जरा एक कप चहा प्यायचा होता आणि सहजच विचारायचं होतं, सांगाल तुम्ही मला माहिती, द्याल मला माहिती. याच्यामध्ये तुम्ही स्थगिती आदेश पारित केले. मंत्री यांनी स्वतःच्या खासगी महसुलात तुम्ही हे जमा करून घेतलं. काय केले, शासकीय महसुलात जमा होणारा निधी हा स्वतःच्या खासगी महसुलात जमा करून स्थगिती आदेश पारित केले. अशा पद्धतीने मंत्री यांनी, आयुक्त यांनी विस्तृतपणे आपल्या 18 पानी आदेशात मांडलेल्या वस्तुस्थितीला व विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाला आपल्या स्थगितीने केराची टोपली दाखवली. विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे यामुळे मानसिक खच्चीकरण होत नाही का, याचा विचार आपण कधी केलाय का? खाली अजून एक प्रकरण आहे, त्यावर संध्याकाळी बोलते, फार लेंदी होईल. व्हीनस वाईन शॉप लायसन क्रमांक 304 हे पुण्यातलं लायसन आहे आणि याच्यात राजपूतांचा कसा अधिकार आहे. आता राजपूतांचे व्हिडिओ, गरीब माणूस आहे, एकच मोबाईल, त्याच्यात सगळे व्हिडिओ आहेत, त्यामुळे मला ते दाखवता येत नाही कदाचित. ज्यांना पाहिजे असेल प्रत, डिस्टलरी कंपनी 143 कोटीचा जो आदेश होता त्याची प्रत इथे माझ्याजवळ उपलब्ध आहे. आता राहिला प्रश्न, हे जे चरणसिंग राजपूत आहेत जे या डिस्टलरी कंपनीमध्ये, चरणसिंग राजपूत कोण, हे पुण्याचे एक्साईजचे अधीक्षक आहेत. एक्साईजचे अधीक्षक चरणसिंग राजपूत. या चरणसिंग राजपूतांच्या अधीन अजून एक अधिकारी मिस्टर अबानी यांचा व्हिडिओ G24 तासने दाखवला होता. 5 दिवसांपूर्वी दाखवला, तो मी ट्विट केला. फुकट दारू प्यायला देत नाही म्हणून हॉटेलच्या मॅनेजरला मारहाण करतानाचा व्हिडिओ होता. त्यांचा काल 2 दिवसापूर्वीचा अजून एक व्हिडिओ आहे, मी ट्विट करते थोड्या वेळात, तो आत्ता माझ्याजवळ उपलब्ध नाहीये. एका बाईला मारहाण करताना रस्त्याने मारहाण करत आहे. कारण काय ती त्याच्या आता इथं बोलत नाही. असे अधिकारी, यावरती काय बरं राजपूतांनी कारवाई केली? राजपूतांनी का ताडी चालू केली? जी ताडी झगड्यांनी बंद केली होती ती ताडी पुन्हा राजपूतांना का चालू करावी लागली? राजपूतांचं आणि आपलं असं काय सख्य आहे की आपण राजपूतांवरच्या कुठल्याच तक्रारीकडे लक्ष देत नाही? बरं, राजपूत आहेत काय? राजपूत यांनी नोकरीवर लागताना भामटा राजपूत हे जात प्रमाणपत्र जोडले. बाल की खाल निकालून घे, धमकावताय तुम्ही मला. गरीब माणसाकडे तत्वाशिवाय आणि निष्ठेशिवाय दुसरं काहीच नसतं देसाई साहेब. माझ्याकडे माझा स्वाभिमान आणि माझी तत्वनिष्ठा याच्या पलीकडे काहीच नाही. प्रति माननीय मिलिंद म्हैसनकर, अप्पर मुख्य सचिव विमानचालन, सामान्य प्रशासन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, केअर ऑफ, माननीय आयुक्त साहेब, राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, 2रा मजला, जुने कस्टम हाऊस, किल्ला हवेमन सर्कल, मुंबई. विषय श्री चरणसिंग बाबूसिंग राजपूत यांच्या बोगस जात वैधता प्रमाणपत्राची सखोल चौकशी होऊन कार्यवाही होण्याबाबत. मला तात्काळ ते पत्र मिळालं नाही, पण त्याच्या काही ज्या कॉपी मिळाल्यात त्यांनी आता सोबत ठेवल्या आहेत. चरणसिंग राजपूतांचं जात प्रमाणपत्रच बोगस आहे याची चौकशी चालू आहे मुळात. यावरती लोकांनी तक्रारी अर्ज दाखल केलेत. भामटा राजपूत संघटनेची त्याच्यावरती विशेष मागणी आहे की याची सुनवाई घ्या म्हणून. हा अधिकारी तुमचा अत्यंत चहेता अधिकारी आहे. मला सांगा देसाई साहेब की या सगळ्यांमध्ये मी का तुम्हाला प्रश्न विचारू नये? फक्त मी एका राजकीय पक्षाचे आहे म्हणून विचारायचं नाही का? चला सोडून द्या राजकीय पक्ष, सगळी कवच कुंडला बाजूला ठेवा. आता मी सामान्य नागरिक म्हणून नाही विचारायचा तुम्हाला प्रश्न? माझा बाप, माझा भाऊ, माझा लेक, कुणीतरी माझा विद्यार्थी जर एखाद्या ड्रगच्या विळख्यात अडकत असेल तर मी नाही बोलायचं याच्यावरती? हा प्रश्न विचारण्याचा मला अधिकार असेल. आता राहिला प्रश्न, मी डॉक्टरांच्या चौकशीचं का बोलतो, मी डॉक्टरांची चौकशी का मागते, मी त्याचंही सांगितलं पाहिजे. NIA ची टीम महाराष्ट्रात आली होती. प्रदीप शर्मा वगैरे नावं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रदीप शर्मा त्याच बराकीत होते ज्या बराकीमध्ये ललित पाटील. 15 महिन्यापासून बराकीत आहेत ते आणि रुग्ण म्हणून उपचार घेत आहेत. काय शर्माला आजार असेल बरं की तो 15-16 महिन्यापासून तिकडे उपचार घेत आहे? काहीतरी झालं असेल ना.
अरे केमोथेरपी सारखा जरी भयंकर काही कर्करोगावरची उपचार पद्धती असेल तरी पण इतका वेळ लागत नाही ना. ललित पाटीलला महज हर्निया झाला सांगितलं होतं. हर्नियामध्ये लागतात 9 महिने. ओबेसिटीचं ऑपरेशन लागतात 9 महिने. किती किती बदलाल तुम्ही ट्रीटमेंट, लाईन ऑफ ट्रीटमेंट. डीनच्या ही खाली अजून एक गोष्ट असते, ती असते सुप्रिटेंडंटची, जे त्या बराकीला बघतात. कोण कोण होते त्या सुप्रिटेंडंट मध्ये? 1.25 वर्षामध्ये साधारणतः 5 सुप्रिटेंडंट बदलले गेले. त्यातला एक सुप्रिटेंडंट फार महत्वाचा आहे, जो दाखल करून घेताना होता. सुरुवातीला होते अजय तावरे, नंतर होते यल्लाप्पा जाधव, तिसरे होते सुनील भांबळे, चौथे विजय यादव आणि आता आहेत किरण जाधव. किरण जाधव आता आहेत तिकडे. अजय तावरेंच्या बद्दल जरा सांगितली पाहिजे माहिती, की मी सांगायची गरज आहे का? आरोग्यमंत्र्यांना हे माहित नाही का? मी का आरोग्यमंत्र्यांचं नाव घेते पुन्हा पुन्हा? हे तावरे तेच आहेत जे किडनी रॅकेट प्रकरणामधले मुख्य आरोपी होते, जे अवयव प्रत्यारोपण समितीला अध्यक्ष होते, सदस्य होते. अरे माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही? मी तोड पाण्यातला माणूस नाहीये हो. एकीकडे तुमचा पक्ष नवरात्र साजरी करतो, महिलांचा सन्मान, नवदुर्गांचा सन्मान वगैरे म्हणतो, पण एक बाई लढते म्हटल्यावर तिचा सन्मान करायचं सोडा, अरे तिला साथ द्यायचं पण सोडा, अरे तिला प्रोत्साहन पण द्यायचं सोडा. धमकावता मला तुम्ही, घाबरवता. 130 कोटीच्या देशामध्ये फक्त एक 6 वर्षाचं लेकरू आहे. देवेंद्र फडणवीस साहेब काल 40 सेकंदाचा आपण बाईट दिला. 40 सेकंदाचा बाईट देताना आपण काही गोष्टी सांगितल्या. माझ्या काल मेंदूतच घुसत नव्हतं. एअरपोर्टला मला बोलत होते तेव्हा, कारण कदाचित काल माझ्या भावाचा अपघात झालाय. डिस्टर्ब आहे, डगमगणार नाही, घाबरणार तर अजिबात नाही. आपण असं म्हणाला फडणवीस साहेब की बोलणाऱ्यांची तोंड बंद होती. काय आहे हा? इशारा आहे, ही धमकी आहे. तोंड बंद कराल म्हणजे काय करा? संपवून टाकाल की मलिक आणि अनिल देशमुखांना अडकवलं, राऊतांना अडकवलं तसं मला अडकवाल? अडकवाल तर कशात अडकवाल? आयुष्यभर संविधानिक भाषा सांगत आली, आयुष्यभर कायदा आणि कलमाशिवाय काही बोललेली नाहीये. अडकवाल तर कशात अडकवाल? फडणवीस साहेब, आपण विसरताय का? आपण एका पक्षाचे नेते नाही आहात, आपण या राज्याचे गृहमंत्री आहात. या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाने विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देणं हा आपला अधिकार आहे. फडणवीस साहेब, आपल्याला असं का वाटतंय की आपली आणि माझी काही दुश्मनी आहे? मी कधी तुमच्याबद्दल बोलताना भाऊ आणि तुमच्या पत्नीबद्दल बोलताना वहिनी असे आदरार्थी शब्द काढून बोललीये. आपला उपमर्द होईल असं आणि वेग असं काहीच बोललेली नाहीये. जर मला काही माहिती हवी आहे आणि मी आपल्याकडून ती माहिती मागतेय, मी असं म्हणते की अरे उडता महाराष्ट्र नाही झाला पाहिजे, ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र तुम्ही म्हणता एकीकडे, कसा ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र होईल? एका अर्थाने तुम्ही इशारा देताय ना की जो कोणी या ड्रग्जच्या विरोधात बोलेल त्याने गप्प राहा रे, शांत राहा रे. ही धमकी आहे. फडणवीस साहेब, धमकी नका देऊ. बजरंग दलाने मानेवर तलवारी ठेवल्या होत्या इथेच यवतमाळमध्ये, विषप्रयोग झाले, जिवंत आणि अशा पद्धतीने इशारे द्यायचे असतील तर इशारे ड्रग्ज माफियांना द्या. ललित पाटील सारखा माणूस मी पळालो नाही, मी पळवून लावला गेलो असं का म्हणतोय, याची उत्तरं तुम्ही शोधली पाहिजे. माझ्यासारख्या एका अत्यंत मध्यमवर्गीय माणसाला धमकावण्यात काय अर्थ आहे हो? आणि हो, अजून एक, ही सगळी लढाई उभी करताना हे अजिबात डोक्यात नाहीये की माझ्या पाठीशी कोणी आहे की नाही, पक्ष, संघटना, व्यक्ती, नावं किंवा काही अजून.
मला कुणाच्या मॅन्युप्युलेशन मध्ये पण जायचं नाही, हे पण स्पष्टपणे. म्हणजे काही जणांना जर एकमेकांच्या शिकारी करण्यात इंटरेस्ट असेल तर आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट गेम. मला त्याही भानगडीत पडायचं नाही. माझ्याकडे जेवढं आहे ते मी समोर ठेवलंय. मला याची उत्तरं हवी आहेत. अजून मी संध्याकाळी बोलेन. संध्याकाळी महाप्रबोधन यात्रेची उद्घाटन सभा आहे. काही लोक म्हणाले की फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातून सभा होते का, तर अजिबात नाही. मला नाही वाटत की हा फडणवीसांचा बालेकिल्ला आहे. मला नाही वाटत की हा RSSचा बालेकिल्ला आहे. मी नागपूरमध्ये माझ्या उद्घाटन महाप्रबोधनाचं उद्घाटन पर्व इथून सुरू करते, कारण ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीचं ऊर्जा केंद्र आहे, म्हणून मी इथून येते. मला तुमच्या बालेकिल्ल्याची भीती वाटत नाही आणि तुमच्या कुठल्याच ताकदीची भीती वाटत नाही. जे प्रश्न आहेत ते मी विचारलेत आणि या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आपण द्यावी एवढीच अपेक्षा. दादा, मांगने को तो लोग चांद में मांगते हैं, मिळता का? हो, इथे याच भाजपच्या लोकांनी संजय राठोडांच्या आरोपांचं नंतर बघू, आधी राजीनामा द्या म्हटलं. राठोडांचा राजीनामा घेतला आणि पुन्हा त्याच संजय राठोडांना यांनी सत्तेत सामावून घेतलं. यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, ते पुढे निर्दोष झाले. यांनी अशाच पद्धतीने अनेकांच्या विकेट काढायचा प्रयत्न केला. आणि मी जेव्हा म्हणते की अरे तुम्ही निर्दोष असाल तर पुन्हा सत्तेत बसा ना बाबा, हो, पण तुम्ही मंत्रिपदांच्या जागांवरती जर असाल तर तुम्हाला नाही का वाटत की तुम्ही यंत्रणा प्रभावित करताय? एका मंत्र्याच्या विरोधात कदाचित एखादा वर्ग 2 वर्ग 3चा अधिकारी कसा काय तपास करू शकेल? इतकं साधं लॉजिक आहे. राज्याच्याच यंत्रणेवर आक्षेप असतील तर केंद्राच्या यंत्रणेने तपास करावा, इतकी साधी अपेक्षा आहे. यात राग काय येतोय? मी भुसे साहेबांचं स्वागत करते, सन्मान करते की भुसेंनी किमान ही तत्परता तरी दाखवली, सकारात्मकता दाखवली की ओके, आय एम रेडी टू इच अँड एव्हरी टाईप ऑफ इन्क्वायरी. मी कुठल्याही इन्क्वायरीला तयार आहे. देसाईजी खरं बोलल्यावर सगळ्याला राग येतो. तुम्ही का चिडलाय? शांत ताई, आता ब्रीफिंग करताना लास्ट मध्ये बोलले की माझ्या मागे, मला माहित नाही की माझ्या मागे माझा पक्ष नेमकं काय? नाही, याचा अर्थ लगेचच काहीतरी बिटवीन द लाईन काढू नका. माझा पक्ष किंवा सन्मान्य पक्षप्रमुख किंवा एकूण टीम हे सगळे लोक माझ्या सोबत आहेत. मी हे या अर्थाने बोलले की मी अशी काहीतरी चर्चा ऐकली, म्हणजे हे आपण जरांगे पाटील साहेबांच्याही बद्दल असे लोकांनी अपभ्रंश तयार करायला सुरुवात केली की एखादा माणूस बोलतोय तर त्याला कोणी मॅनिप्युलेट करतोय का, त्याला कोणी चालवतोय का. तर या अर्थाने मी सांगितलं की बाबा, हा माझा इनर कॉन्शियस आहे, हा माझा सत्सद विवेक आहे. मी शिक्षिका म्हणून मला हे प्रश्न पडतायत आणि हे प्रश्न मी कायद्याच्या चौकटीत राहून विचारते आणि मी कायद्याचं पालन करणारी मुलगी आहे. काल राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. आमदार अबोली सुनावणी अजून काय वाटतं तुम्हाला? कसं सभ्य माणसांनी दाराआड डोकावू नये आणि जे सभ्य असतात ते दारं उघडी ठेवून चर्चा करतात. आता ह्या 2 लोकांनी दारं बंद का केली आणि त्यांच्या सभ्यतेच्या व्याख्या काय आहेत हे मला माहिती. तुम्ही सरकारला घाबरल्यात दिसता, तुम्ही भावनिक झाल्या. नाही, तुम्हाला ऐका, मी म्हटलं की माझ्या भावाचा काल ऍक्सिडेंट झाला. मला कुटुंब पण आहे आणि माझी 6 वर्षाची मुलगी सगळं हे बघत रोजची फोन करते. सो फक्त मी घाबरत नाही. तुम्हाला असं वाटतं एवढी साधी असते ना तर इथपर्यंत आलेच. फार खंबीर आहे. फक्त काल मला आपण प्रश्न विचारत होतात एअरपोर्टवर आणि मला त्याची उत्तरं देता येत नव्हती, कारण मी माझ्या ट्रान्समध्ये होते. मी जर कोणी असेल सोबत, मी पाणी मागत होते, मला पाणी पाहिजे त्यावेळेला. कारण त्यावेळेला मी म्हणजे अक्षरशः मी व्हीलचेअरमधून मला बाहेर आणलेलं होतं. मी कोलॅप्स झाले होते फ्लाईटमध्ये आणि मला अचानक जेव्हा कळलं की भावाचा ऍक्सिडेंट झाला, सो मी त्याच्यातनं गांगरून बाहेरच पडली. त्यामुळे इमोशनल होणं एक वेगळी गोष्ट आहे आणि घाबरणं एक वेगळी गोष्ट आहे. आणि घाबरणे हा शब्द माझ्याकडे नाही. मला एकच वाटतं की मी उभी राहिल्यावर मी फक्त माझ्या नजरेला नजर घडवू शकले पाहिजे, बाकी काही देणं घेतलं. एमडी ड्रग्स प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं फॅक्टरीज आता सुरू आहे सोलापूरमध्ये, नाशिकमध्ये, पूर्वीचा काळ असा होता 12-12 वर्षापूर्वी नाफ्ताच्या फॅक्टरी सगळीकडे लागायच्या आणि नाफ्ता नंतर पेट्रोलमध्ये मिक्स करायचं. आता हे सगळे माफिया आहे, सगळे एमडी ड्रग्सच्या मागे लागलेले आहे. या सगळ्या प्रश्नावरती अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे
नागपूरपासून मुंबईपर्यंत तरुणाई जी आहे काही प्रमाणात ती विळख्यात गेलेली आहे. MD पासून राज्याला वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये काही ठोस असं होणार की आरोप प्रत्यारोपापर्यंत ते राहणार आहे? दादा मला हाच प्रश्न विचारायचा आहे. मी म्हणून देसाई साहेबांना बोलते आणि गृहमंत्र्यांना बोलते पुन्हा पुन्हा की एक साधं ब्युटी पार्लर जरी उघडायचं असेल तर त्याच्यासाठी मला रेंट अग्रीमेंट द्यावं लागेल, मला GST नंबर काढावा लागेल, शॉप ऍक्ट द्यावा लागेल, काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल. अहो एवढी मोठी फॅक्टरी उभी राहते म्हटल्यावर किती ट्रान्झॅक्शन झाले असतील, किती प्रकारचे झाले असतील, लँड पर्चेसिंग झालं असेल, काही तिथे इन्फ्रा मशिनरी आणल्या असतील, काही ट्रान्सपोर्टेशन झालेलं असेल. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या स्मूथली कशा काय होतात? आणि ह्या स्मूथली गोष्टी होतात आणि आम्हाला माहितीच नव्हत्या असं जर म्हणणं असेल देसाईजींचं तर होय मी म्हणते की तुम्ही मंत्री म्हणून सपशेल नापास आहात. हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये काय तयारी आहे पक्षाची आणि म्हणजे आमदार असतील विरोधी पक्षाचे तुमच्या महाविकास आघाडीचे जे आहे काय या संदर्भामध्ये हिवाळी अधिवेशनात तयारी आहे? मी सभागृहाचा सदस्य नाहीये. सभागृहाबाहेर मी एक लढाई लढते. सभागृहाच्या आत माझा पक्ष निश्चितपणे याही मुद्द्यावर लढेल आणि याच्या सोबत महिला सुरक्षेचे जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत याही मुद्द्यांवरती आम्ही अधिवेशनातली लढाई लढत राहू. एक ऍड आलेली आहे लोकसत्तामध्ये, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, त्यांच्या नावाने ऍड आले पण त्यांचा फोटो जो आहे तो ऍड मध्ये नाही. अजून एक ऍड होती अशी 2 दिवसांपूर्वी 2 का 4 दिवसांपूर्वी पुणे मुंबईच्या पेपरमध्ये, ज्याच्यामध्ये शिंदे साहेबांच्या पक्षाचा उपक्रम होता, फोटो मात्र देवेंद्रजींचा होता. तर असं कधी कधी असतं, लायसनवर एजंटचा फोटो येतो कधी कधी छान. त्याच्या नवाब मलिकांना जेव्हा जेलमध्ये टाकलं त्यावेळेस त्यांनी त्यापूर्वी ड्रग्सचे काही आरोप केले होते, तेव्हा त्यांना जेलमध्ये टाकलं. आता तुम्ही देखील त्याच पद्धतीने पाठपुरावा करतात, तर तुम्हाला देखील भीती आहे का तुम्हाला देखील जेलमध्ये टाकलं? नाही, म्हणूनच मी आता स्पष्ट केलं बाबा की माझ्याकडे काय आहे. तर उभ्या राज्यात कोणाची 1 रुपयाची उधारी नाही. अगदी रोजची 40 रुपयाची दुधाची पिशवी पण रोखीने आणली जाते. कुठल्याही खात्याकडे कसलाही आर्थिक व्यवहार नाहीये. आयुष्यभर कायद्याच्या चौकटीत राहून काम केलंय, तरीही ते ज्या अर्थी इशारे आणि धमक्या देत आहेत त्या इशाऱ्यांचा आणि धमक्यांचा आम्ही काय अर्थ काढायचा हे आदरणीय फडणवीस साहेबांनी सांगितलं. मी पुन्हा एकदा सांगते की होय, मला संजय ठाकूर, मला ही जी नावं घेतली या लोकांची, मला तो जो बनाव करतोय पोलीस की माझ्या हाताला झटका देऊन पळाला, पण तोच पोलीस पुढे लेमन ट्री मध्ये दिसतो हॉटेलच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये, त्याची झाली पाहिजे नार्को टेस्ट. ललित पाटील, भूषण पाटील यांची तर झाली पाहिजे, परंतु त्याला पळून जाण्यास मदत करणारा रोजरी स्कूलचा जो संबंधित आहे, ज्याला ईडीने कारवाई केली आणि जो त्याच बराकीत होता, विनय अरहना, या विनय अरहनाचा ड्रायव्हर दत्ता डोके, ज्या दत्ता डोकेच्या गाडीतनं तो पळून गेला, जो दत्ता डोके नंतर हडपसर इथून पोलिसांनी हस्तगत केला. या सगळ्या लोकांची नार्को टेस्ट करा, बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. वार्ड नंबर 16चं गौड बंगाल बाहेर आलं पाहिजे असं मी सारखं म्हणते. आरोग्यमंत्री काहीच बोलत नाहीत राव त्याच्यावरती. काय आरोग्यमंत्री? काल विजय वडेट्टीवार आणि एकनाथ शिंदे यांची देखील काल भेट झाली, याच्या भेटीकडे कसं बघतो तू? मला काही माहिती नाही, आपल्या माध्यमातून करते. त्यांच्या भेटीचा विषयही माहिती नाही आणि त्याचं कारणही माहिती नाही. कदाचित ते कारण हा जो सगळा विषय चालू आहे हेही असू शकतं किंवा कदाचित अजून काही वेगळं असू शकतं, पण मला त्याच्यातली निश्चित माहिती. बऱ्याच दिवसापासून अशी चर्चा सुरू आहे की विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार आहेत, तर त्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट असू शकते का? मला असं वाटतं की मी माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या पक्षाशी संबंधित घडामोडीवर भाष्य केलं पाहिजे. मी काही काँग्रेसचा प्रवक्ता नाही आहे, त्यामुळे बेटर वे काँग्रेसच्या लोकांनी याच्यावरती बोलावं आणि त्यांना प्रश्न विचारावा. ताई, काल रश्मी ठाकरे टेंबी नाका मंडळात गेल्यावर तिथल्या कार्यकर्त्यांनी तिथले लाईट, पंखे, कूलर बंद केला असा आरोप केला जातो. काल खरंच दिवसभर मी इतकी डांगरून होते, म्हटलं की भावाचं ते सगळ्या याच्यामध्ये, पण मला माहिती नाही. पण काय तिकडे नेमकं झालं, काय कशासाठी झालं, ते वेगळी काही कारण मी निश्चित त्याची माहिती. तुम्हाला नोटीस बजावून डिफेमेशनची असेल, काही मंत्री कशी भाषा करत आहेत दादा, त्यांनी एखादी नोटीस बजावली, समजा काय त्यांना करायचं जरी झालं तरी त्यांनाच माझे पैसे भरावे लागले. हायच क्या आपने पास, पण काय त्याचा काय विचार करा, जे होईल ते देखा जाएगा. मी काय म्हणते, ते फार चांगलं गाणं आहे,
अपनी तो जैसे कट जाएगी, आपका क्या होगा जनाबे आली. संध्याकाळी मी काही बऱ्याच गोष्टींचे खुलासे करेन. हा मी दिला पेपर आपल्याला, मी आपल्याला कोर्टाची ऑर्डर पण दिलेली आहे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.